इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं, दिवसभर थकवा वाटतो, कशामध्ये इंटरेस्ट येत नाही, सेक्स आपला कंट्रोल करत नाही, तर आपल्या हार्टचे मसल, आपली बोनसिटी, आपल्या स्किनची आणि चांगलं प्रॉपर इरेक्शन किंवा ताठरता येण्यासाठी ॲक्च्युली इट इज द किंग ऑफ द हार्मोन. कारण तो आपल्या 1-2% आपलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होत जातं आणि 45-50च्या नंतर तुम्हाला नेहमी चांगलं प्रॉपर इरेक्शन पाहिजे आणि तुमचं लैंगिक आयुष्य तुम्हाला हेल्दी पाहिजे, तर तुम्हाला 45-45च्या नंतर जर तुम्हाला पण असं वाटत असेल, तुमचा लिबिडो कमी झाला असेल, इरेक्शन कमी झालं असेल. मित्रांनो नमस्कार. चांगलं लैंगिक आयुष्य जाण्यासाठी आणि चांगलं प्रॉपर इरेक्शन किंवा ताठरता येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मुबलक मात्रामध्ये म्हणजे नॉर्मल मात्रामध्ये टेस्टोस्टेरॉन हा द्रव असणं गरजेचं असतं. आणि खरोखर वयामानाने जर बघितलं तर टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होत जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करीत आहे. मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो टेस्टोस्टेरॉनबद्दल तुम्हाला सगळं माहीत आहे. टेस्टोस्टेरॉन इज द सेक्स हार्मोन. ॲक्च्युली इट इज द किंग ऑफ द हार्मोन. कारण तो आपल्या सेक्स आपला कंट्रोल करत नाही, तर आपल्या हार्टचे मसल, आपली बोनसिटी, आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी हे सगळं मेंटेन ठेवण्यासाठी, चांगली हेअर ग्रोथ होण्यासाठी, या सगळ्यासाठी कारणीभूत असतं म्हणजे टेस्टोस्टेरॉन. म्हणून त्याला किंग ऑफ द हार्मोन म्हणतात. टेस्टोस्टेरॉनची मात्रा कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्या शरीरामध्ये कमी व्हायला पाहिजेच नाही. पण वयामानानं 40 वर्षानंतर प्रत्येक वर्षी 1-2% आपलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होत जातं आणि 45-50च्या नंतर ते खूपच कमी होऊन जातं. पण याच्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला ताबडतोब कमजोरी येते, इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं, दिवसभर थकवा वाटतो, कशामध्ये इंटरेस्ट येत नाही, आपलं माइंड बरोबर काम करत नाही किंवा माइंडमध्ये अँझायटी येतं, डिप्रेशन येतं किंवा आपले हार्टचे मसल वीक होतात, आपल्याला फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे इतकं महत्त्वाचं हार्मोन टेस्टोस्टेरॉन आहे तर त्याला आपण खूप निग्लेक्ट करतो. याच्या उलट जर आपण जर पाश्चात्य देशामध्ये जर बघितलं तर तिथं आफ्टर द एज ऑफ 45 प्रत्येकजण टेस्टोस्टेरॉन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे त्याला TRT म्हणतो आम्ही, TRT थेरपी करताना दिसून येतं. कारण ते आपल्या हेल्थकडं प्रिव्हेंटिव्ह म्हणून जास्त लक्ष देतात आणि आपल्याकडं आजार झाल्यानंतरच आपण डॉक्टरकडे जायचं ही प्रथा आपल्या भारत देशामध्ये आहे. तर तसं न करता जर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी चांगलं प्रॉपर इरेक्शन पाहिजे आणि तुमचं लैंगिक आयुष्य तुम्हाला हेल्दी पाहिजे, तर तुम्हाला 45-45च्या नंतर प्रत्येकाला हे टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचे 6 इंजेक्शन घेणं प्रत्येक महिन्याला 1 हे अत्यंत गरजेचं असतं. हे मी माझ्या 41 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. कारण ज्या लोकांना मी हे 6 इंजेक्शन देतो त्यांचं सेक्च्युअल लाईफ खूपच हेल्दी राहतं, त्यांना प्रॉपर इरेक्शन येतात, त्यांचा इंटरेस्ट टिकून राहतो. इवन वयाच्या 65-70 वर्षांमध्ये पण जर हे 6 इंजेक्शन घेतले तर तो जवानीसारखा पळू शकतो, त्याला जवानीसारखा हार्डनेस येतं. कारण की टेस्टोस्टेरॉन इज द यूथ हार्मोन. म्हणजे आपल्याला जवान ठेवण्यासाठी, आपल्याला यंग ठेवण्यासाठी, आपण युथफुल राहण्यासाठी हे टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन खूप महत्त्वाचे असतात. तर हे इंजेक्शन आम्ही महिन्याला 1 असे 6 इंजेक्शनचा कोर्स तुम्हाला ॲडवाईज करतो, जे की माझ्या संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील क्लिनिकला मी ईच अँड एव्हरी पेशंटला 45च्या नंतर मी ॲडवाईज करतो. जर तुम्हाला पण असं वाटत असेल, तुमचा लिबिडो कमी झाला असेल, इरेक्शन कमी झालं असेल, वय 45+ असेल, तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर असेल किंवा अँझायटी किंवा टेन्शन असेल, तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ज्याला मी TRT म्हणतो हे नक्कीच करून घ्या. तर मित्रांनो ही काही महाग ट्रीटमेंट नाही आहे. महिन्याला फक्त 1000 रुपये जर खर्च केला तर ही थेरपी होऊ शकते. तर मित्रांनो जर तुम्हाला ही थेरपी घ्यायची असेल तर केव्हाही माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही केव्हाही मला माझ्याशी संपर्क करून माझ्या क्लिनिकमध्ये येऊन ही TRT थेरपी जी मी आज 30-35 वर्षापासून करीत आहे, तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन करून घ्या आणि आपलं लैंगिक आयुष्य चांगलं करून घ्या.